हैदराबाद गॅजेटच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात असं करताय? होय 2-4 दिवस जे आहे आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते. परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे काय मुद्दे असतील ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर कळणार. सगळ्या समाज आमचे जे आहेत ना 374 जाती आहेत ओबीसी मध्ये, एक मराठा जात एकच आहे. आमच्याकडे 374 जाती आहेत. तर प्रत्येकाचे जे काही वेगवेगळे नेते आहेत, कोण चालू द्या, परंतु सगळ्यांचा उद्देश हाच आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होता कामा. जोपर्यंत दसऱ्याच्या जवळपास या जो आता GR काढलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही, तुम्ही पुन्हा एकदा आंदोलन करा. पाहिजे ना, सरकार पाहिजे काय. आता आंदोलनात जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना. आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू करू. देखिए ओबीसी समाज के जो है 374 जनजातीय है, और दूसरी जो सारे जो अलग अलग कास्ट है, अलग अलग संगठनाएं हैं. तो सब लोग जो है कोई मोर्चे निकल रहा है, कोई जो है भूख हड़ताल कर रहा है, कोई कुछ कर रहा है, मगर सबका एक ही जो है मांग है कि ओबीसी को दबाया न जाए. ओबीसी में दूसरे जो है बड़े कोई घटक जो है जिनको हाईकोर्ट ने नकारा है, जिनको सुप्रीम कोर्ट ने नकारा है, ओबीसी आयोग ने नकारा है, उनको ओबीसी में जगह नहीं देनी चाहिए. इसके ऊपर सब लोग एक है. अब अलग अलग ढंग से अपने अपने जो है जगह पर वो काम कर रहे हैं. कोर्टात जाणार आहे महाराष्ट्रात? हाँ, कोर्ट में जो हमारे लोग जरूर जाएंगे. अब जो है वकालत की जो वकील लोग हैं 2-4 दिन जो यहाँ छुट्टियाँ थी, बातचीत चल रही है और जाएंगे. कोर्टात जाणाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं जरांगे पाटील म्हणतात. हाँ भाई ठीक है. अब वो तो जो है तो अभी त्यांनी जे आहे महाराष्ट्र विकतच घेतला की काय केलं काय देवाला माहिती नाही. काय सगळं राज्य त्याचंच काय बघू आम्ही काय करायचं. आम्ही विश्वासात घेतलं होतं असे नेत्यांचं म्हणणं नाही. हा GR आम्हाला दाखवला नाही.